आज संडे आणि मंडे दोन्ही पण ब्लॉग एकत्रच. सकाळी लवकर उठून वर्कआउट करून आले. घरी येऊन घरातील कामे पटपट आवरून घेतली. टेरेसवर जाऊन सोलरमध्ये पाणी भरून देखील आले. आज चुलत मामाच्या मुलाचं लग्न होतं. मग जाण्यासाठी तयारी तर हवीच ना. खूप छान असा पप्पांच्या चॉईसने ड्रेस काढून ठेवला. आवरले. तेवढ्यात मम्मीने खूप छान टेस्टी असा नाश्ता बनवला. हेल्दी फूड खाऊन तयार झाले. पप्पांनी पाकिटावरती तर खूप सुंदर असे नाव टाकले होते. तिथून जायला निघालो. हॉलवरती पोचलो. मामा मामी आहेतच ना. तिथे गेल्या गेला त्यांनी पप्पांचा आणि मम्मीचा आहेर दिला. त्यानंतर मम्मी पप्पांचे आशीर्वाद घेतले. नंतर मोठ्या मामांसोबत खूप छान फोटो वगैरे काढले. पप्पांनी आज मी दिलेला गुरुपौर्णिमेला शर्ट घातला होता. खूप छान दिसत होते. नंतर मम्मी आणि मी मोठ्या मम्मीचे फोटो काढले. दोघींचं अचानकच ट्युनिंग झालं होतं. लग्न झाले, फटाके वाजले आणि सर्व झाल्यावरती माऊ आले. माऊ आणि विहिरा खूप छान बहिणी आहेत आमच्या. सेम माझ्यावरती गेली आहे सर्वजण बोलतात. नंतर जेवण करून घेतले आणि फोटो काढले. खूप दिवसांनी मम्मीची सर्व फॅमिली एकत्र आली होती. खूप छान मेमरीज होत्या त्या दोघींसाठी. चेष्टा मस्करी सर्व चालू होते. नंतर तेथून लहान मामांच्या मुलीला पाहायला गेलो. विराजीन माझी मस्ती तर काही थांबतच नव्हती. येताना शिराळमध्ये गोरक्षनाथाचे दर्शन घेऊन आलो. येताना वातावरण खूप छान झाले होते. त्यामुळे सनरूफचा आनंद घेतला. काही वेगळाच. घरी येऊन एवढा थकवा आला होता, कधी झोपले हे समजलं पण नाही. मंडे दुसऱ्या दिवशी सकाळी खूप लेट झाला उठायला. उठले आणि कॉफी घेतली आणि दुपारसाठी खिचडी बनवली. फक्त फुल डे लोळून घालवला. नजर नजर नजर.